तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपला ब्लॉगर पुन्हा एकदा आवरून तयार झाला. आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. आपले हे घर आहे. आपण घराला आज अशोकाचं तोरण सुद्धा लावलं. आजची सुरुवात चांगली दिशेने केलेली आहे. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे रोजच सकाळी येत असतो महाराजांच्या मंदिरामध्ये. महाराजांचं दर्शन तर तुम्ही घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. त्यानंतर काय मग आपल्या वडिलांसाठी छोटा मोबाईल घ्यायचा होता. मग आपण आलतो राहुल दादांकडे. मस्त असं एक छोटा नोकियाचा मोबाईल घेतला आहे. नंतर मग आता मी अक्षय दादा आणि आम्ही आता चाललोय गोशाळेत. कळेलच तुम्हाला कुठं काय काय कार्यक्रम आहे आज. पण गोपाळपुराकडून असं आपण गोशाळेकडे चाललो म्हणजे रांजणी रस्त्याला. श्री कॉलेजच्या अलीकडच्या साईडला आपली गोशाळा आहे म्हणजेच विठ्ठल गोशाळा. आतमध्ये आपण चाललो आहोत. अगोदर आल्यानंतर आता हनुमंतरायाचं मंदिर तर आता दुपार असल्यामुळे बंद आहे. रामकृष्ण हरी. गणेश दादा काय नाही ब्लॉगर आमचा झळकला जाता तर कोणाला आणलाय मग अमेरिकेला रिटर्नच सद्गुरुदेव भगवान. नंतर मग काय गोशाळेत आली म्हणल्यावर आपण लहान लहान आपले वासरांना आपण हात लावत असतो. तुम्हाला तर माहितीच आहे. मग अशा संपूर्ण गोमाता सगळ्या तर मस्त असं अजून काय काय होतंय बघू आपण. त्यानंतर काय मग गोशाळेत आज लापशी मस्त अशी सगळी गोमातेला प्रसाद आहे. कारण आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. आपण सगळं चांगलं चांगलं खातो म्हणलं गोमातेला पण दिलं पाहिजे. त्यानिमित्त गोशाळेत आज लापशी वगैरे गोमातेला सुद्धा आहे. जय गोमाता. आता गोशाळेतलं आपलं तर सगळं काम झालेलं आहे. मग आता सगळ्यांना घ्यायला लागलं ब्लॉग मध्ये. आमचा अक्षय दादा, त्यानंतर ही जय महाराज, तिचं नाव काय लक्षात नाही, सगळेजण प्रदक्षिणा वगैरे मारायला लागलेले आहेत. सगळ्यांचं जे त्याचं काम चालू आहे गोसेवेचं. आता आपण जाणार आहोत बाहेर कुठेतरी. चला, रामकृष्ण हरी कमेंट मध्ये बोलायला विसरू नका. जय गोमाता. नंतर गोशाळेत सुंदर अशी श्रीकृष्णांची मूर्ती आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, तरी सुद्धा मग दर्शन घ्या. त्याचबरोबर महाराजींचं सुद्धा दर्शन घ्या. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चंदन उटी अशी सुंदर अशी केलेली दिसते आपल्याला. त्यानंतर जाता जाता बघतो तर काय चंद्रभागा नदीमध्ये पूर्ण कोरडी झाली सगळी. उन्हाळा पण भरपूर आहे आणि इकडे सगळीकडेच कोरडं दिसतंय. तिकडे बंधाऱ्याकडे सुद्धा पाणी एवढं काय नाही. सगळी चंद्रभागा कोरडी आहे. त्यानंतर मित्रांनो आपण संध्याकाळी आलोय एका ओपनिंग साठी. म्हणजे मोहे कॅफेचे एक काहीतरी रेस्टॉरंटचं ओपनिंग आहे. रेस्टॉरंटच्या मग ओपनिंग साठी आल्यानंतर डेकोरेशन तर एकदम मस्तच. त्याचबरोबर इकडे कोपऱ्यात आपले मित्र दिसले बसलेले सगळे. ह्यांची चर्चा तर मुख्यच चालू आहे. आमचा डिगा कसा मोबाईल बघतो इथं सुद्धा. हे आमचे एडिटर मित्र आहे. आता मुख्य मालकांना आपण भेटूया. आमचा गणेशाचं पूजन सुद्धा केलेलं दिसतंय आपल्याला. त्याचबरोबर हे मालक त्यांनी नवीन रेस्टॉरंट चालू केलंय. ब्लॉग मध्ये घेतलेलं ह्यांचा व्हिडिओ अजून येईलच आपल्याकडे दुसऱ्या पेजवर. नंतर सायंकाळी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलोय. कारण आज तिथीनुसारच शिवजयंती सुद्धा आहे. मग शिवस्मारकाचं आपण दर्शन घेतलंय. त्याचबरोबर आता पंढरपुरात थोडाफार रिमझिम पाऊस पडलाय. इकडे कार्यक्रम होता पण कार्यक्रम सुद्धा निम्म्यातनं बंद पडला. मित्रांनो त्यानंतर रात्री आपण विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे. पाऊस चालू आहे आणि इकडे सगळे मित्रमंडळी पावसात भिजायला नको बसलेले आहेत कट्ट्यावर. चला मग आजचा ब्लॉगचा शेवट आपण इथंच करूया. व्हिडिओ आवडत आहे तुम्हाला, लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.